मराठा आरक्षणाचा सेंटर पॉइंट ठरलेला जालना जिल्हा, ज्यांची गाडी राजकारणात नॉनस्टॉप चालली होती, त्या भाजपच्या रावसाहेब दानवेंना याची झळ बसली आणि भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून काँग्रेसचे कल्याण गाळे जालन्याचे खासदार झाले. राजकारणातील पहिल्या फळीत राहिलेल्या नेत्यांसाठी जालना जिल्हा हा एपिसेंटर राहिलाय. दानवेंच्या मुलालाच आपल्या वडिलांना लीड मिळवून देता आला नाही, त्या भोकरदन विधानसभेपासून राजेश टोपेंच्या घनसावंगी मतदारसंघापर्यंत नेमकं कोण निवडून येऊ शकतं? जिल्ह्यातील कोणते 5 आमदार सध्या आमदारकीच्या गुलालाच्या अगदी क्लोज आहेत? लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जालन्यात मराठा फॅक्टर वर्कआउट होईल का? महायुतीच्या बाजूनं राजकारण झुकलेल्या जालन्यात आमदारकीला महाविकास आघाडी सुरुंग लावेल का? त्याचंच केलेलं हे इन डेप्थ ॲनालिसिस. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. वारं आमदारकीचं या विशेष सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. यातला पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे परतूरचा. वादग्रस्त पण बिनधास्त आणि अगळपगळ स्वभावाचे राजकारणी म्हणून ओळखले जाणारे भाजपचे बबनराव लोणीकर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. शेकाप, काँग्रेस असा प्रवास करत 1999ला भाजपच्या बबनराव लोणीकरांनी या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदारकी पटकावली. 2004लाही त्यांनी आपली विजयाची घौडदौड कायम ठेवली. 2009ला मात्र अपक्ष उमेदवार सुरेश कुमार जेतलिया यांनी परतूरची आमदारकी हातात घेतली. पुढे जाऊन जेतलिया हे काँग्रेसमध्ये गेले, पण पुन्हा एकदा 2014 आणि 2019 अशा सलग 2 टर्म काँग्रेसच्या जेतलियांचा पराभव करून लोणीकरांनी परतूरवर भाजपचा झेंडा फडकत ठेवलाय. भाजप मंत्रिमंडळाच्या पहिल्याच टर्ममध्ये पाणीपुरवठा मंत्रिपद त्यांच्या वाट्याला आलं होतं. त्यात केलेली विकास कामं, मोदींची लाट आणि युतीची ताकद सोबत असल्यामुळं लोणीकरांचा विजय सोपा झाला होता. पण चालू असणारी टर्म ही लोणीकरांच्या पॉलिटिकल इमेजवर बरंच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी गेली. तहसीलदार मॅडमना हिरोईन म्हणणं, बनावट पदवी, IPS अधिकाऱ्यांना केलेली दमदाटी, राजेश टोपे यांच्यावरील व्हायरल झालेला शिवीगाळ करतानाचा ऑडिओ आणि स्वतःच्या मुलाला राजकारणात लॉन्च करण्यासाठी चाललेली धडपड पाहता यंदाची आमदारकी बबनराव लोणीकरांना जड जाऊ शकते. इथं परंपरेप्रमाणे काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत होणार असल्यामुळं लोणीकर आणि जेतलिया यांच्यातला सामनाच मुख्यतः परतूरकरांना पाहायला मिळेल. सुरेश कुमार जेतलिया यांनी मतदारसंघातील गाठीभेटी, दौरे आणि बैठका सुरू केल्यामुळं यंदा शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादीची तुतारी जेतलियांच्या पाठीशी उभी राहिली, तर इथं दिग्गज बबनराव लोणीकरांचा पराभवाचा धक्का बसू शकतो. फक्त लोकसभेसाठी घोड्यावर बसलेल्या त्यांच्या चिरंजीवांना म्हणजेच राहुल लोणीकरांना ते विधानसभेच्या मैदानात उतरवतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे भोकरदनचा. ग्रामपंचायत सदस्यांपासून केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात रावसाहेब दानवे यांनी आपला प्रभाव या मतदारसंघात कायम ठेवलाय. भोकरदन मतदारसंघात आणि राज्याच्या राजकारणात 40 वर्ष राबलेल्या दानवेंचा संघर्ष हाच या मतदारसंघाचा इतिहास झालाय. त्यामुळे भोकरदन म्हणजे दानवेंचा राजकीय बालेकिल्ला असं म्हटलं जातं आणि त्याला दानवेंनीही सार्थ करून दाखवलंय. आता भोकरदनच्या आमदारकीसाठी इथं पाहायला मिळणारा संघर्ष आहे तो म्हणजे दानवे विरुद्ध दानवे असा. चंद्रकांत दानवे विरुद्ध रावसाहेब दानवे हे भोकरदनच्या प्रत्येक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहत आलेत. 2009 साली रावसाहेब दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मला दानवे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं. त्यावेळी भाजपकडून निर्मला दानवे आणि राष्ट्रवादीकडून चंद्रकांत दानवे असा सामना झाला. त्यात निर्मला दानवे यांचा 1639 मतांनी पराभव करून राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांनी हा गड आपल्याच ताब्यात ठेवत रावसाहेब दानवेंच्या वर्चस्वाला हादरा दिला. मात्र 2014 मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनी आपल्या मुलाला विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी खासदार रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे विरुद्ध राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे असा सामना या मतदारसंघात पाहायला मिळाला. या लढतीत भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांचा 6750 मतांनी विजय झाला. यावेळी विधानसभेला हा गड आपल्याकडे खेचण्यात दानवे पितापुत्रांना यश आलं. त्यानंतर संतोष दानवे यांनी पुन्हा चंद्रकांत दानवेंना धूळ चारत 2019ची आमदारकी राखली. आपल्या वडिलांना भोकरदनमधून लोकसभेला मोठं लीड मिळवून द्यायचं आणि दुसरीकडे पितापुत्रांनी मिळून भोकरदनची आमदारकी आरामात काढायची. दानवेंचं राजकारण असं मस्त मजेत चाललं होतं, पण याला ब्रेक लागला तो यंदाच्या लोकसभेला.
मराठा आरक्षणाचा जालना सेंटर पॉइंट असल्यामुळं याची झळ दानवेंना बसली आणि खासदारकीला ते पडले. पण या सगळ्यात वाईट होतं ते म्हणजे त्यांच्या मुलाच्या म्हणजेच भोकरदन विधानसभा मतदारसंघातूनच दानवे पिछाडीवर होते. थोडक्यात काय, वडिलांच्या खासदारकीनंतर आता मुलाची आमदारकी सध्या धोक्यात दिसते. त्यामुळं परंपरागत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चंद्रकांत दानवे विरुद्ध भाजपकडून संतोष दानवे असाच यंदाचाही सामना होणार असला तरी यंदा राष्ट्रवादीची तुतारी भोकरदनमध्ये वाजण्याचे चान्सेस जरा जास्तच असल्याचं बोललं जातंय. तिसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे जालना विधानसभेचा. बियाणांची पंढरी आणि किंग ऑफ स्टील सिटी असं जागतिक पातळीवर ओळख असणारं हे शहर 1990 मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर झालेल्या सलग 6 निवडणुकांपैकी 2 वेळा काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि 4 वेळेला शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे निवडून आले. 2014ला खोतकर अवघं 294 मतांच्या लीडनं निवडून आले होते. पण 2019ला युती होऊनही खोतकरांचा गेम झाला आणि गोरंट्याल निवडून आले. तेव्हापासून शिवसेनेचं सरकार सत्तेत असूनही खोतकरांसारख्या मोठा नेता हा सत्तेत नव्हता. त्याचा त्यांच्या पॉलिटिकल करिअरला मोठा सेटबॅक बसला. यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभेलाही काँग्रेसच्या उमेदवाराला 9,790 मतांची मिळालेली आघाडी पाहता हाच ट्रेंड विधानसभेलाही कायम राहिला तर पुन्हा एकदा गोरंट्याल जालन्यातून विजयाचा गुलाल लावतील असा सध्या ट्रेंड सांगतोय. चौथा मतदारसंघ येतो तो म्हणजे घनसावंगीचा. घनसावंगी मतदारसंघ अस्तित्वात येण्या अगोदर म्हणजेच 1999 पासून हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांचा बालेकिल्ला राहिलाय. टोपेंच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचं अनेक प्रयत्न झाले पण कुणालाही त्यात यश आलं नाहीये. शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी अशा मतदारसंघातील नेहमीच्या लढतीत हिकमत उडान हे शिवसेनेकडून टोपेंना आव्हान देत असतात पण प्रत्येक वेळेस ते इथून पराभूत होत असतात. सध्या हिकमत उडान हे ठाकरे गटात असल्यामुळं आता विधानसभेसाठी उडान शिंदे गटात जातील अशी जोरदार चर्चा मतदारसंघात चालू आहे. त्यामुळे धनुष्यबाण विरुद्ध तुतारी अशा पाहायला मिळणाऱ्या लढतीत यंदाही घनसावंगीचं वारं टोपेंच्याच बाजूने झुकलेलं पाहायला मिळत आहे. पाचवा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो म्हणजे बदनापूरचा. जालना, भोकरदन, जाफराबाद आणि अंबड अशा 4 तालुक्यातील गावांचा मिळून बनलेला हा बदनापूर मतदारसंघ. 2009ला हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे संतोष सांबरे हे निवडून आले. पण 2014ला युती आणि आघाडी स्वतंत्र लढल्यामुळं शिवसेनेच्या सांबरेंचा पराभव होऊन भाजपचे नारायण कुचे हे निवडून आले. 2019लाही राष्ट्रवादीच्या बबलू चौधरी यांना धोबी पछाड देत पुन्हा एकदा भाजपच्याच नारायण कुचे यांनी मैदान मारलं. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रावसाहेब दानवे हे याच बदनापूर विधानसभा मतदारसंघातून खूप पिछाडीवर फेकले गेले. त्यामुळे बदनापूर विधानसभेच्या निकालाचा कल यंदा महाविकास आघाडीच्याच बाजूने झुकलाय असं म्हणायला हरकत नाही. त्यात संतोष सांबरे यांनी शिवसेनेच्या फुटीत ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतल्यामुळं यंदा महाविकास आघाडीकडून ते विधानसभेच्या रिंगणात दिसतील हे तर स्पष्ट आहे. शरद पवार गटाकडून बबलू चौधरी इच्छुकांच्या यादीत असल्यामुळं आघाडीला बदनापूरमध्ये बंडाचा फटका बसू शकतो असं सध्याचं वातावरण मतदारसंघात तयार झालंय. तर हे होते जालना जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघ आणि येणाऱ्या काळात बघायला मिळणारं इथलं संभाव्य राजकारण. बाकी मराठा आरक्षणाचा मुद्दा येणाऱ्या विधानसभेलाही जालन्यात निर्णायक ठरू शकतो. आता याचा फायदा आणि तोटा नेमका कुणाला सहन करावा लागेल हे येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी जालन्यात यंदा कोण, महायुती की महाविकास आघाडी? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन पॉलिटिकल व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.